आज मला माझ्या नवऱ्याने 40 रुपये देऊन घराबाहेर काढलं. का ते सांगतेच. हाय, मी स्वाती आणि वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. तर इथे पिल्लूला मस्तपैकी फ्रूट कट करून दिले होते. तो खात बसला होता आणि सायंकाळची वेळ झाली म्हणून छानपैकी टीव्हीवर गाणे लावले होते नवरात्रीचे आणि देवासमोर दिवा अगरबत्ती लावून घेतले. दिवा अगरबत्ती केल्यावर खूप छान वाईब येते ना घरात, मन एकदम प्रसन्न वाटते. तेवढ्यात पिल्लूचे पप्पा आले ड्युटीवरून आणि ते बोलले की दूध आणायचं विसरलोच. जा मग गपमन दूध घेऊन ये आणि मस्त गरमागरम चहा बनव बरं. तेच ते दूध आणि बिस्किट आणायला पाठवले होते मला दुकानला. ठीक आहे. नंतर दूध घेऊन आले. ते फ्रेश होतात तोपर्यंत त्यांना चहा ठेवले. कधी कधी ना मला त्यांची खूप कीव येते. दिवसभर काम करतात आणि हैराण होऊन येतात म्हणून खूप वाईट वाटते आणि मी दिवसभर बसून काहीच करत नाही म्हणून. त्यामुळे त्यांची खाय प्यायची व्यवस्था अगदी टाइम टू टाइम करते बरं का मी. तर इथे एका बाजूला चहा ठेवले आणि सोबतच आरवसाठी खाऊ पण बनवायचं होतं मला, ते पण बनवून घेतले. आता चहा जोपर्यंत मन भरून उकळू देत नाही तोपर्यंत मनाला शांतीच भेटत नाही. ये बड़ी अच्छी बात कही आप. कारण कडक आणि गोल्डन चहा पाहिजे असते. चहा वगैरे पिऊन झाल्याच्या नंतर इथे बापलेकाचं पियानो वाजवणं चालू आहे. आता कुठलं तरी म्युझिक लॉन्च करणार आहेत वाटते दोघं मिळून. आणि पप्पा आल्यावर आम्हाला पप्पाला सोडायचंच नसतं. आता देवा पप्पाचे नखरे बघताय. आणि आज वातावरण असं काहीच होतं. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.